सॅटर्डे, संडे सुट्टी असली ना, की असं वाटतं कुठेतरी घरातून बाहेर जावं. दिवसभर घरात थांबायचं म्हटलं तरी कंटाळा येतो आणि संध्याकाळी 4 वाजता आम्ही गेलो होतो डी-मार्टला. कारण डी-मार्टमधून धनूसाठी मुसली आणायची होती, जी की मागच्या वेळेस आम्ही घेतली होती ती संपली म्हणून म्हटलं आता परत नवीन आणूयात म्हणून. तिथं गेल्यानंतर ना काहीतरी बघणं होतच असतं. धनुषला असं वाटत होतं, की आता काय घ्यायचं आणि काय नको. त्याला ज्या गोष्टी वाटत होत्या ना, तो सगळं ट्रॉलीमध्ये टाकत होता. त्याला फसवून कसं तरी ते सगळं बाहेर काढून ठेवलं. तोपर्यंत माझं लक्ष ह्या ऑर्गनायझरकडे गेलं. म्हणजे हे फ्रीजसाठी होतं आणि मेन म्हणजे ते ग्लासचं होतं म्हणून मी बघायला गेले. तिथंच ह्या छानशा भरण्यासुद्धा होत्या, पण त्या प्लास्टिकच्या होत्या आणि त्याचं मटेरियल काही एवढं मला छान नाही वाटलं. आता मी बऱ्यापैकी घरामध्ये ग्लासच्याच वस्तू घेते. प्लास्टिक सगळं अव्हॉइड केलं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे पोरगं जे सापडेल ते टाकत होतं आणि त्याला ही बॉटल घ्यायची खूप जास्त इच्छा झाली होती. ते सोडलं आणि हा छोटासा फॅन घेतला आणि तो रडायलाच लागला, की घ्या म्हणून. डी-मार्टमध्ये फिरताना काहीच वाटत नाही. जेव्हा मी माझ्या मर्जीनं जाते ना, त्यावेळेस मला काही वाटत नाही. पण जेव्हा हे म्हणतात ना, की चला आपण जाऊयात म्हणून, तेव्हा मी असं बिलिंगच्या इथं जाऊन थांबते आणि जसं-जसं आकडे वाढत जातात ना, तसे-तसे हृदयाचे ठोकेसुद्धा वाढत जातात. म्हणजे असं वाटतं ना, की एवढं जास्त काय घेतलं नाही आहे, मग बिल कसं काय एवढं झालं बरं? पण छोट्या-छोट्या गोष्टींचं बिल काही जास्त दिसून येत नाही. धनुषच्या दातांची परत ट्रीटमेंट सुरू करायची. त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो रावेतमध्ये. तिकडून यायला मला खूप जास्त वेळ झाला म्हणून मग येता-येता आम्ही हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबलो. कारण ह्या वर्षी ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेशन केलं नव्हतं. नेमकं त्याच दिवशी आम्ही आमच्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी गेलो होतो त्याच्यामुळे. आणि 7 वर्षातलं हे पहिलंच वर्ष असं आहे, की आम्ही न भांडता ॲनिव्हर्सरी म्हणजे तो दिवस एकदम हॅपीली घालवला आहे. नाहीतर नेहमीच त्यांचा बड्डे असू देत, माझा बड्डे असू देत, धनुचा बड्डे असू देत किंवा आमची ॲनिव्हर्सरी असू देत, न भांडता आत्तापर्यंत सेलिब्रेट केलेली नाही आहे. लास्ट इयरचंच सांगते, आमच्या दोघांची एवढी जास्त भांडण झाली होती ना, म्हणजे रात्री 2 पर्यंत मी त्यांना झोपून दिलं नव्हतं. तोपर्यंत भांडतच होते. पण ह्या वर्षी कसं काय, काय माहिती आमचा आजचा म्हणजे पूर्ण दिवसच 18 जुलै हा दिवसच पूर्ण एकदम हॅपीली गेला होता. अगदी न भांडता आणि असू देत जसं-जसं आपण मोठं होत जातो तसं-तसं आपल्यामध्ये मॅच्युरिटीसुद्धा येत जाते आणि माझ्यात पण ती आली आहे.